आवाहन केल्याप्रमाणे पाचोरा तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सैनिक, डॉक्टर, वकील, देशप्रेमी, माता भगिनी आणि बांधवांचे मनापासून आभार मानतो। त्यांना धन्यवाद देतो की आपण आव्हान केलं आणि आव्हानाप्रमाणेच सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या सुंदर अशा रॅलीमध्ये समाविष्ट झाले। नुसता समावेशच झाला नाही तर संपूर्ण गावामध्ये या तिरंगा रॅलीवर सुंदर असं फुलांचा वर्षाव करून आमच्यासह या देशभक्तांचं, देशप्रेमींचं, देशवासियांचं आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम या संपूर्ण शहरातील जनतेने केलं। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि खास करून आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमच्या नगर देवळाच्या एक शहीद झालेल्या जवानाच्या मातोश्री आमच्या ह्या रॅलीमध्ये त्यांनी समावेश केला। रॅलीमध्ये त्या सहभागी झाल्या आणि रॅलीमध्ये सहभागी होऊन आम्ही आज त्यांचं पूजन करताना भारत मातेचंच पूजन केले की काय असा भास आज आम्हाला होतोय। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपला मुलगा या देशासाठी गमावल्याच्या नंतर सुद्धा अतिशय स्फूर्तीने त्या या देशाच्या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट झाल्या। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व पक्षीय, सर्व देशप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। पाचोरा शहरातील सगळे सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आज पाचोरा शहरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली। जनतेने उत्स्फूर्त असा सहभाग या रॅलीमध्ये घेतलेला आहे। व्यापारी असतील, कष्टकरी असतील, सर्व समावेशक अशी ही रॅली या ठिकाणी शहरामध्ये निघाली आणि ज्या मार्गाने ही रॅली आली त्या मार्गाने देखील नागरिकांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलेलं आहे। मी आपल्याला एवढंच सांगेल की आजच्या रॅलीमध्ये जो अद्भुत असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला त्यावरून आज देशाप्रती लोकांचं जे प्रेम आहे ते आज उफळून आलेलं आहे। अनेक लोकांनी, घोषणांनी हे शहर दुमदुमून सोडलं। देशभक्तीपर गीतांनी या ठिकाणी या इथपर्यंत आले। सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन आज सैनिकांचं मनोबल कसं वाढेल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि निश्चितपणे मला खात्री वाटते की पहलगाम हल्ल्याचा जो आपण बदला पाकिस्तानची घेतलेला आहे त्याच्या प्रतिक्रिया निश्चितपणे आज उजळणी झाली। 1 महिना आज या गोष्टीला पूर्ण झालेला आहे आणि म्हणून आज सगळं पक्षीय लोकांनी ठरवलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये शहरात रॅली आली। हा भारत मातेचा एकतेचा, हा मोठा ऐक्याचा हा निर्णय आहे आणि अशीच एकता आपल्या भारतामध्ये राहील अशी आपण आशा बाळगू। पुनश्च एकदा सगळे जे लोक नागरिक शहरातील असतील, ग्रामीण भागातील असतील, जे सहभागी झाले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। धन्यवाद।